ओके, गुड. तर आपण आज बघू नॉलेज किट. नॉलेज किट मध्ये प्रॅक्टिकलचे प्रश्न कसे सोडवायचे आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त तुम्हाला बघायचे आहे मी कोणत्या पद्धतीने पेपर सॉल्व्ह करतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे आहे. व्हिडिओ इथून जवळपास 20 ते 25 मिनिटाचा बनेल. ओके, या पद्धतीने तुमचा पेपर सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये 3 लेवल असतील: प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल. फर्स्ट प्रॅक्टिकल आपण सॉल्व्ह करू. पहिला पेपर, त्याच्यामधला पहिला प्रश्न काय म्हणतो, सपोर्ट होम इंडेक्स मध्ये असणाऱ्या कॉफी नावाला आपल्याला रिनेम करायचे आहे. तर आधी सपोर्टला ओपन करावं लागेल, त्याच्यानंतर होमला ओपन करावं लागेल, इंडेक्सला पण ओपन करावं लागेल. इथे तुम्हाला कॉफी नावाची फाईल मिळाली आहे, याच्यावर राईट क्लिक, रिनेम, आणि इथे तुम्हाला नाव टाईप करायचं आहे ब्लेंड्स. एवढंच टाईप करायचं आहे. ते इथे दिलेलं आहे डॉटच्या नंतर, ते तुम्हाला टाईप करायचं नाही आहे. नाव लिहून झाल्याच्या नंतर बाहेर क्लिक, सबमिट. दुसरा प्रश्न, कलर फोल्डर मधून येलो फाईल आपल्याला कॉपी करायची. आधी कलर म्हटलेला आहे, कलर, येलोवर राईट क्लिक, कॉपी, बॅक, अदर फोल्डर ओपन करायचं आहे, राईट क्लिक, पेस्ट, सबमिट. सपोर्ट फोल्डरच्या आत वॉटर नावाची फाईल आहे. त्या सपोर्टला आपल्याला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये नाही जायचे, आपल्याला सपोर्टला ओपन करावं लागेल. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे वॉटर फाईल. इथे तुम्हाला वॉटरवर राईट क्लिक, प्रॉपर्टीज. इथे गेल्यावर तुम्हाला वरती वॉटर नाव दिसायला पाहिजे. इथे त्याला हिडन करायचे आहे, हिडन, अप्लाय, ओके. एक वर्ड फाईल ओपन आहे, याच्यामध्ये पहिल्या वाक्याची फॉन्ट स्टाईल आपल्याला बोल्ड करायची आहे. पहिला वाक्य सिलेक्ट करण्यासाठी एक तर तुम्ही याच्यावर 3 क्लिक करू शकता, किंवा याच्या समोर क्लिक करून असं एरोने सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर या पद्धतीने सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला बघायचं आहे की शेवटी जो डॉट दिलेला आहे तो डॉट सिलेक्ट झालेला आहे का. मी तर म्हणेन तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने सिलेक्ट करा. त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्याचा फॉन्ट करायचा आहे एरियल. ओके, बोल्ड एरियल झालाय का चेक करून घ्यायचं, सबमिट. सेम दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट साईज बोल्ड करायचा आहे आपल्याला. दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करा, बोल्डला क्लिक करा, बोल्ड झालाय का बघा, सबमिट. पाचव्या वाक्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं. पाचवा वाक्य सिलेक्ट, बोल्ड, अंडरलाईन. काही करायचं नाही, बघायचं बरोबर झालंय का, सबमिट. हा, या ठिकाणी काय म्हणतो, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करा. आपल्याला इथं नवीन सीट घ्यायची असेल तर आपण इथं एक तर प्लसला क्लिक करू शकतो, नाही तर तुम्हाला इन्सर्ट मध्ये जाऊन इन्सर्ट शीटच्या ऑप्शनच्या साहाय्याने सुद्धा घेता येतं. आता एक नवीन सीट इन्सर्ट झालेली आहे आणि याच्यामध्ये मार्जिन आपल्याला 1 इंच करायचं आहे. मार्जिनचा ऑप्शन असतो पेज लेआउट, मार्जिन, इथं सर्वात खाली कस्टम मार्जिन, लेफ्ट मार्जिन सेट करायचे आपल्याला. याला काढून घ्यायचं 1, आणि क्वेश्चन मध्ये लिहिलेला आहे इंच, तर तुम्हाला इंचचा सिम्बॉल द्यायचा आहे, डबल इन्व्हर्टेड कामा. ओके, सबमिट. योग्य दृश्यासाठी दिलेल्या एक्सेल शीट मधून ग्रीड लाईन काढून टाकायची आहे. आता ग्रीड लाईन्स काय असतात बघा, हे तुम्हाला चौकोनी डबे दिसत आहेत,
हे काढून टाकायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला व्ह्यू ग्रिडलाईनच्या समोर हा चेकमार्क काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघा इथे जे दिसत होते तुम्हाला बॉक्स ते रिमूव्ह झालेले आहेत. दिलेल्या प्रेझेंटेशन मधील दुसऱ्या स्लाइडवरील सर्व इमेजेस डिलीट करा. दुसऱ्या स्लाइडवरती जा, चित्रावर क्लिक करून डिलीट बटनच्या सहाय्याने सर्व चित्र डिलीट करायचे आहेत. स्लाइडला डिलीट करायचे नाही. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 टायटल अँड कंटेंट लेआउट असलेल्या स्लाइड सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर ऍड करायचे आहेत. तर तुम्हाला सर्वात शेवटची स्लाइड सिलेक्ट करायची आहे, नाही तर त्या स्लाइडच्या खाली क्लिक करायचं. जेव्हा आपण स्लाइडला सिलेक्ट करतो तेव्हा त्याच्या स्लाइडचं जे आउटर लाईन आहे ही ऑरेंज कलर मध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर न्यू स्लाइड, टायटल अँड कंटेंट अशा 2 स्लाइड तुम्हाला घ्यायची आहेत. ओके. ही वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे आणि ब्लॉग्स लिंकवर क्लिक करायचे आहे आपल्याला. मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे. ऍड्रेस बार मध्ये google.com टाईप करायचे आहे, एंटर बटन प्रेस करायचे. बघा आपला इंटरनेटचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला हे ट्रिक्स माहित पाहिजे. पहिली स्टेप्स आहे मायक्रोसॉफ्ट एज, दुसरी स्टेप्स आहे वेबसाईट, थर्ड स्टेप आहे एंटर. याचं करेक्ट आन्सर हे आहे. स्पोर्ट्स सेक्शन्स ओपन करा म्हणत आहे. याचे ऑप्शन्स हा पहिलाच असायला पाहिजे. सबमिट. आउटलुकच्या क्वेश्चन्स मध्ये बरेचसे विद्यार्थी चुका करत आहेत. काय करायचं आहे आपल्याला, शेवटी दिलेला आहे एक नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करायचा आहे. न्यू आयटम्स, कॉन्टॅक्ट. इथे तुम्ही जर कॉपी पेस्ट करत असाल तर ते टाळा, शक्यतो टाईप करण्याचा प्रयत्न करा. विजय विचारे हे नाव लिहून झाल्याच्या नंतर असं तुम्हाला स्पेस द्यायचा नाहीये, नाहीतर तुमचा प्रश्न चुकेल. v_विचारे@yahoo.com. त्याच्यानंतर आपल्याला परत काही टाईप करायचे नाहीये. हे टाईप झाल्याच्या नंतर तुम्हाला आठवणीनं सेव्ह अँड क्लोज करायचं आहे. थोडासा वेट करा. सबमिट. आउटलुकचे प्रश्न आपल्यासाठी बोनस मार्क्स आहेत. परत एक नवीन कॉन्टॅक्ट क्रिएट करायचे आहे. न्यू आयटम्स, कॉन्टॅक्ट. परत काढे, कंपनीचे नाव आहे सिंटेल कॉर्प. कॅपिटल स्मॉल चेक करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बिझनेस फॅक्ट्स, ओके. त्याच्यानंतर सेव्ह अँड क्लोज, थोडस वेट, सबमिट. पहिल्या लेवलचे प्रश्न सोडवून झाले. त्याच्यानंतर सेकंड लेवलची प्रॅक्टिकल सुरू. इथे एक बास्केट फोल्डर आहे, त्याच्यामध्ये मून नावाची फाईल आहे. तिला मूव म्हणजे कट करून फ्रुट्स नावाच्या फोल्डर्स मध्ये घालायचे. बास्केटला ओपन करा, राईट क्लिक आणि याला करायचे कट. इथून बॅक. मॅक्झिमम मुलं काय करतात, ह्या फ्रुट्स नावावर राईट क्लिक करतात आणि पेस्ट करतात. ही पद्धत बरोबर आहे,
पण तसं न करता तुम्ही फ्रुट्सला ओपन करा, राईट क्लिक करा, पेस्ट करा, म्हणजे याच्यात चुका होण्याचे 1% राहत नाही. सबमिट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 1 इथं तुम्हाला दिसतो हा आर्टिकल टायटल 1, या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे. म्हणजे याला जे कलर्स दिलेले आहेत, जो फॉन्ट साईज आहे, तो सेम आपल्याला आर्टिकल टायटल 2 ला द्यायचे. तर त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, ह्या आर्टिकल टायटल 1 ला सिलेक्ट करावं लागेल. तर याला असं सिलेक्ट करायचं नाही, याच्या समोर सेम एरो घेऊन यायचं, सिलेक्ट. त्याच्यानंतर फॉर्मॅट पेंटर, काही ठिकाणी फक्त हा ब्रश दिसतो. त्याच्यानंतर आर्टिकल टायटल 2 च्या समोर माउस पॉइंटर घेऊन जायचं आणि क्लिक करायचं. तुम्ही बघू शकता सेम आर्टिकल टायटल 1 सारखंच आर्टिकल टायटल 2 झालेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंट मधून पेज बॉर्डर काढून टाकायचे. हे बघा बॉर्डर दिसते, हे काढायचे. पेज बॉर्डरचा ऑप्शन असतो डिझाईन, पेज बॉर्डर, इथे नन, ओके. हे बघा इथे जी बॉर्डर दिलेली होती ती बॉर्डर रिमूव्ह झालेली आहे. मॅक्झिमम स्टुडंट्सना प्रश्न विचारतो, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्या पानाच्या तळाशी डेट शब्द टाईप करायचे. आता तळाशी म्हटलं तर तुम्हाला बॉटमला जायचं आहे. त्या बॉटमला किती जायचं, अर्ध्यापेक्षा जास्त खाली तुम्हाला जावं लागणार. डेट शब्द टाईप करा, त्याच्यानंतर डेट शब्दाला सिलेक्ट करा. एकतर तुम्ही या ठिकाणी जाऊन लाईन स्पेसिंग ऑप्शनला जाऊ शकता, किंवा इथं पॅराग्राफच्या समोर एक छोटासा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावरती क्लिक, टॅब्स, ओके. इथे क्लिक करून तुम्हाला टॅबची पोझिशन द्यायची आहे 3.5 इंच, 3.5 इंचचा सिम्बॉल, ओके. त्याच्यानंतर ह्या डेट नावाच्या सुरुवातीला क्लिक करा आणि कीबोर्डवरून एक टॅब बटन दाबायचे. तुम्ही बघाल हा टॅबचा जो डिस्टन्स आहे 3.5 म्हणजे 3.5 इंचनी वाढलेला आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटर, बघा परत फॉर्मॅट पेंटर आला. फॉर्मॅट पेंटरवर एकतरी क्वेश्चन तुम्हाला असणारच आहे. E3 नावाचं सेल सिलेक्ट करावं लागेल, ई मधलं तिसरं हे, त्याच्यानंतर फॉर्मॅट पेंटर आणि E10 ला अप्लाय करायचे. E10 काय झालं याच्यामध्ये, याला जे कलर्स दिले होते, जो फॉन्ट साईज होता तोच याला अप्लाय झालेला आहे. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट 1 ही शीट ओपन करा. प्रत्येकाला चार्टवर एक तरी क्वेश्चन असणारच आहे. चार्ट 1 म्हटलं तर हीच चार्ट 1 नावाची शीट आपण ओपन केली. याच्यामध्ये हा एक चार्ट आहे, त्याचं नाव आहे बार. त्याच्यामध्ये काय म्हणतो, लिजंड सर्वात वरच्या बाजूस दाखवा म्हणतो. लिजंड कुणाला म्हणतात, हे जे तुम्हाला खाली नावं दिसत आहेत दोन, याला वर घेऊन जायचं. तर जेव्हा पण चार्ट येईल, चार्टचे आन्सर तुम्हाला ह्या डिझाईन टॅब मध्ये मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन आहे ऍड चार्ट एलिमेंट, इथे जाऊन लिजंड, आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे वरच्या बाजूस म्हणजे टॉप. बघा हे जे लिजंड खाली होते हे वर आलेले. रिप्लेस ऑल ऑप्शनचा उपयोग करून आपल्याला हे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला B.A. च्या ठिकाणी आपल्याला BA करायचे. म्हणजे हे जे डॉट दिलेले आहे ते डॉट आपल्याला रिमूव्ह करायचे. त्यासाठी एक्सेल मध्ये फाइंड या ठिकाणी रिप्लेसचा ऑप्शन असतो. इथं आपल्याला टाईप करायचे आहे B.A. मॅक्झिमम मुलं या ठिकाणी B.A पर्यंतच टाईप करतात. B.A टाईप करायचं, बघा क्वेश्चन्स मध्ये दिलेला आहे. आणि खाली तुम्हाला टाईप करायचं आहे BA. त्याच्यानंतर याला रिप्लेस कराल तर चुकेल, रिप्लेस ऑल, त्याच्यानंतर क्लोज. तुम्ही इथे बघू शकता B.A ला त्यांना रिप्लेस केलेला आहे. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये दुसऱ्या म्हणजे सेकंड स्लाइडला डुप्लिकेट करायचं.
सेकंड स्लाइड वरती माउस पॉइंटर घेऊन या, राईट क्लिक करा. इथे पण तुम्हाला डुप्लिकेट स्लाइडचा ऑप्शन दिसेल. नाही तर सेकंड स्लाइडला सिलेक्ट केल्यावर न्यू स्लाइड मध्ये डुप्लिकेट स्लाइडचा ऑप्शन असतो. कुठलं पण एक ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. MS पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये 6 अतिरिक्त स्लाइड्स ऍड करायचे आहेत आणि स्लाइड शो रन करताना तिसऱ्या स्लाइडला लपवायचे आहे. आधी तुम्हाला 6 स्लाइड घ्यावे लागतील. इथे आधीची जी एक स्लाइड आहे तिला सोडून आपल्याला 6 स्लाइड घ्यायचे आहेत. आधी न्यू स्लाइडला क्लिक करून ब्लँक, त्याच्यानंतर न्यू स्लाइडच्या वर तुम्ही क्लिक करून उर्वरित स्लाइड्स घेऊ शकता. अशा टोटल 7 स्लाइड व्हायला पाहिजेत. याच्यामध्ये 3 नंबरची स्लाइड काउंट करताना पहिल्या स्लाइडला सुद्धा पकडायची आहे. 3 नंबरच्या स्लाइडला सिलेक्ट करा. स्लाइड शो मध्ये तुम्हाला हाईड स्लाइडचा ऑप्शन दिसेल किंवा तुम्ही स्लाइडवर राईट क्लिक करून सुद्धा हाईड करू शकता. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड ऍड करायचे आहेत. ब्लँक म्हटलं तर ब्लँक स्लाइड घ्यावी लागेल. त्याच्यानंतर सर्व स्लाइड्सना अनकवर स्लाइड ट्रान्झिशनला जाऊन मोर ट्रान्झिशन्स याच्यामध्ये आपल्याला द्यायचे आहे अनकवर. त्याच्यानंतर फ्रॉम टॉप करायचं आहे. ओके. आता एका स्लाइडला झालेलं आहे. उर्वरित स्लाइड्सना देण्यासाठी तुम्ही इथे अप्लाय टू ऑल या ऑप्शनचा वापर करू शकता. ट्रान्झिशन्स अप्लाय केल्याच्या नंतर बघायचं स्लाइड नंबरच्या खाली स्टार आलेला आहे का. तो आला असेल तर सगळ्यांना इफेक्ट अप्लाय झालेला आहे. प्रेझेंट एक ईमेल लॉग इन आहे, त्याच्यामधून तुम्हाला लॉग आउट व्हायचं. तर कसं होणार. हा, हे दिलेलं आहे. आधी मायक्रोसॉफ्ट एज ओपन करावं लागेल, वेबसाईट टाईप करावं लागणार आणि एंटर बटन दाबून ओपन करावं लागेल. ओपन झाल्याच्या नंतर साइन इन बटनावर क्लिक करून आपली ईमेल आयडी आणि पासवर्ड घालून आपल्याला लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपण गुगल अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करून साइन आउट ऑप्शनवर क्लिक करून आपण लॉग आउट करतो. याचे करेक्ट ऑप्शन्स आन्सर हे. बघा इथं क्वेश्चन्स मध्ये काय म्हणतो, वेब पेज ओपन करा आणि तुमच्या फेवरेट लिस्ट मध्ये ऍड करा. तर जेव्हा पण फेवरेट मध्ये ऍड करायचं असेल तर आपल्याला कंट्रोल डी वाला ऑप्शन्स बघावं लागणार. या ठिकाणी कंट्रोल डी दिलेला आहे. आपण खाली बघू, परत कंट्रोल डी चा ऑप्शन आहे का कुठे, नाहीये. तर त्याचे आन्सर हे आहे. MS आउटलुकच्या टास्क लिस्ट मध्ये मीटिंग विथ क्लायंट हे टास्क ऍड करायचं. सिंपल आहे. न्यू आयटम्स टास्क. इथे तुम्हाला सब्जेक्ट मध्ये टाईप करायचं आहे मीटिंग विथ क्लायंट. त्याच्यानंतर असं स्पेस सोडायचं नाही. एवढंच दिलेलं आहे. सेव्ह अँड क्लोज. थोडा वेट करा. सबमिट. कॅलेंडर मध्ये 12 डिसेंबर 2015 डेट साठी मीटिंग विथ सीईओ ही अपॉइंटमेंट सेट करायची आहे. न्यू आयटम्स अपॉइंटमेंट. तर आपल्याला सब्जेक्ट टाईप करायचा आहे आधी मीटिंग विथ सीईओ. या ठिकाणी आपल्याला खूप जास्त स्पेस सुटलेली दिसत आहे, पण तुम्हाला जास्त सोडायची नाहीये. 2 शब्दामध्ये एकच स्पेस सोडली जातं. त्याच्यानंतर डेट दिलेली आहे 12 डिसेंबर 2015. आता इथे तुम्ही जर बघाल तर 2 डेट दिसतात, स्टार्ट टाइम एंड टाइम.
इथं क्वेश्चन्स मध्ये तसं काही मेन्शन केलेलं नाही, तर आपण समजायचे की ही स्टार्ट टाइमच आहे. याला सिलेक्ट करा, 12, 12, 15 असं पण तुम्ही टाईप करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला पेजवर खाली क्लिक करायचं आहे, म्हणजे डेट क्वेश्चन मध्ये दिलेल्या फॉर्मॅटमध्ये आता कन्वर्ट झालेली आहे. सेव्ह अँड क्लोज. थोडा वेट करायचा. सबमिट. ओके. थर्ड प्रॅक्टिकल, स्टुडंट सपोर्ट्स होम इंडेक्स. आधी सपोर्ट फोल्डरला जायचं आहे, होम फोल्डरला जायचं आहे, इंडेक्स फोल्डरला जायचं आहे. बघा जसं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे सेम तसंच इथं तुम्हाला वरती दिसायला पाहिजे. इथे तुम्हाला इंट्रोडक्शन नावाची फाईल मिळाली, तिला कॉपी करायचं. त्याच्यानंतर स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करायचे. हा वर नंबर दिसतो, याला स्टुडंट आय डी म्हटलं जातं. याच्यावरती क्लिक आणि खाली राईट क्लिक करून पेस्ट, म्हणजे इथं तुम्हाला स्टुडंट नंबर दिसतो तसं तुम्हाला इथे खाली पेस्ट झालेलं दिसायला पाहिजे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट मध्ये एनवलप ऍड करायचा आहे. या पेजवर आपल्याला वॉटरमार्क लावायचा आहे. वॉटरमार्कचा ऑप्शन असतो डिझाईन, डिझाईन मध्ये वॉटरमार्क, वॉटरमार्क मध्ये कस्टम वॉटरमार्क, कस्टम वॉटरमध्ये टेक्स्ट वॉटरमार्क, आणि हे टेक्स्टच्या समोर जे असॉप नाव लिहिलं याला काटायचं आहे आणि इथं टाईप करायचं आहे एनवेलॉप आणि याला अप्लाय क्लोज. इथं पेजवर तुम्हाला हे असं नाव दिसायला पाहिजे. G7, G8, G9, G10 आधी हे तुम्हाला सेल बघावे लागते. जी कॉलम मध्ये 7 नंबरच्या सेलला सिलेक्ट करा. इथे तुम्हाला टाईप करायचे अनुक्रमे म्हणजे क्रमानुसार 50, त्याच्या खाली 100, त्याच्या खाली 65, 96. छान. हे व्हॅल्यूज इन्सर्ट करा. G7 ते G10 म्हणजे G7 पासून G10 ह्या सेल रेंज मधील बेरीज कॅल्क्युलेट करायची आहे. तर G13 ला आधी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करा. सम, ऍव्हरेज, मॅक्स, मी सगळं याच्यातच दिलाय. आपल्याला सम घ्यायचा आहे, ऑटोमॅटिक सिलेक्ट करतो, फक्त कीबोर्ड वरून एंटर बटन प्रेस करायची होती. योग्य फॉर्म्युल्याचा वापर करून सेल रेंज S3, H12, S3 हा आहे, याच्यामध्ये लिहिलेला आहे क्वांटिटी इन स्टॉक. तर आपल्याला क्वांटिटी इन स्टॉक काढायचं आहे. त्यासाठी इज इक्वल टू आपल्याकडे स्टॉक मध्ये नोटबुक होती 200 मायनस, कारण की आपण जानेवारीमध्ये सेल केलेले आहेत 100, परत मायनस कारण की फेब्रुवारीमध्ये आपण परत सेल केलेले आहे. असा इज इक्वल टू क्वांटिटी मायनस सेल, एंटर. आणि याला असं ऑटो फिल करायचं. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 4 नवीन स्लाइड ऍड करायचे आहेत. 1, 2, 3, 4. पहिल्या स्लाइडवर टेक्स्ट बॉक्स घेऊन तुम्हाला ऑफिस नाव लिहायचे. पहिल्या स्लाइडला क्लिक, इन्सर्ट, टेक्स्ट बॉक्स, क्लिक, आणि इथे तुम्हाला नाव लिहायचं आहे ऑफिस कॅपिटल मध्ये. त्याच्यानंतर या टेक्स्ट बॉक्सला सिलेक्ट करा, 4 टोकाच्या बॉन, याला कॉपी, सेकंड स्लाइड पेस्ट, सर्व स्लाइड वरती तुम्हाला पेस्ट करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर याच्या व्ह्यू पण चेंज करायचं आहे तुम्हाला, स्लाइड सॉर्टर व्ह्यू.
ओके. hotmail.com ही वेब पेज ओपन करायची आहे. त्याच्यामध्ये माय अकाउंट hotmail.com युजर नेम आणि पासवर्ड 123 घालून लॉग इन करायचं आहे. ओके, मी आपली इंटरनेटची ट्रिक्स लावली. याच्यामध्ये शॉप पेज ओपन करा. ऍड्रेस बार मध्ये hotmail.com टाईप करा आणि URL मध्ये एंटर बटन प्रेस करा. ओके, सिलेक्ट आणि याला आपल्याला करायचं आहे सबमिट. इथे कॅलेंडर मध्ये म्हणतो, इथे कॅलेंडरला क्लिक केलं नाही केलं तरी चालतो. आपल्याला करायचं आहे ऑल डे इव्हेंट. आता इव्हेंट हा अपॉइंटमेंट या ऑप्शन मध्ये असतो. त्यासाठी न्यू आयटम्स अपॉइंटमेंट इथे गेल्याच्या नंतर मॅरेज रिसेप्शन, सब्जेक्ट टाईप केलाय आपण, लोकेशन हॉटेल ओबेरॉय. त्याच्यानंतर इथे डेट दिलेली आहे 12 फेब्रुवारी 16. बाजूला क्लिक, डेट चेक करून घ्यायची आणि क्वेश्चन मध्ये म्हटलंय ऑल डे इव्हेंट. कधी नुसतं इव्हेंट पण दिलं असते तरी सुद्धा तुम्हाला या पर्यायाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर सेव्ह अँड क्लोज, थोडा वेळ, सबमिट. अशा प्रकारे आपला 35चे 35 प्रश्न सोडून झालेले आहेत. जवळपास 30 मिनिटं लागली आपल्याला. या पद्धतीनेच तुम्हाला पेपर सोडवायचे आहे. आता आपण बघू रिझल्ट काय दाखवतो. 34 दाखवत आहे. बघू आपण कोणतं चुकलेलं आहे. अच्छा, इथे तुम्हाला हा डेट वाला रॉंग दाखवत आहे. पण याची सोडवण्याची पद्धत तीच आहे. त्याला आपण करेक्ट सॉल्व्ह केलं तरी तो आपल्याला रॉंग देतोच.